नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. बऱ्याच जणांचे कमेंट आले होते की ब्लॉग येत नाही वगैरे म्हणून. पण आता आपले ब्लॉग आठवड्यातून 2-3दा तर येतीलच. आणि त्यासाठी आपण एक कॅमेरा घेतलेला आहे. तो कॅमेरा कोणता आहे, काय आणि कशासाठी बसवणार आहे आणि कुठं बसवणार हे मी तुम्हाला सांगेल. आणि महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही माझ्या चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला नक्कीच विसरू नका. चला मी तुम्हाला दाखवतो तो कॅमेरा कोणता आहे आणि अनबॉक्सिंग आपण करूया. तसं अनबॉक्सिंग केलेलं आहे तरी पण एकदा तुमच्यासाठी अनबॉक्सिंग करून मी दाखवेल काय काय आणि कशासाठी बसवणार आहे आणि कुठे. चला. हिरो ग्रुपचा आहे, स्मार्ट डॅश कॅमेरा प्रो आहे हा. आणि हा घेण्यामागचं कारण आहे की आपण एक गाडी घेतलेली आहे, त्या गाडीला आपण हे समोर बसवणार आहे. आणि त्यासाठी यासोबत काय काय आहे ते काही नाही तुम्हाला मी दाखवलंच. आणि ज्या लोकांना कारसाठी बसवायचं असेल, कार किंवा कोणतेही व्हेकल असेल, त्या व्हेकलसाठी हा कॅमेरा खास आहे. एकदम चांगली क्वालिटी आहे आणि बघायला क्यूबक नाव आहे या ठिकाणी. हिरो ग्रुपचं आहे हे, या ठिकाणी नाव वगैरे आहे आणि स्मार्ट आहे. त्यामुळे याची पिक्चर क्वालिटी पण चांगली आहे. तुम्हाला मी दाखवेल पिक्चर क्वालिटी कशी काय ते. चला. आणि बघायला गेलं तर या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं की हे सेफ्टी काय आणि याच्यात तुम्ही कसा कसा यूज करू शकता सगळं दाखवलेले. 1000 रेकॉर्डिंगची तुम्ही करू शकता. लो लाईट परफॉर्मन्स पण आहे, वाईड अँगल पण आहे, पार्किंग मोड पण आहे, मल्टी रेकॉर्डिंग आहे, SD कार्ड सपोर्ट आहे, वायफाय पण आहे. सगळ्या गोष्टी या ठिकाणी त्यांनी दिलेल्या आहेत बघा या. चला. हे तुम्ही याचं ॲप आहे, हे ॲप तुम्हाला मी दाखवलंच आहे कसं काय इन्स्टॉल करायचं ते. आणि त्यानंतर या ठिकाणी याचे बेनिफिट्स जे आहेत ते या ठिकाणी त्यांनी दिलेले आहे. बेनिफिट कशासाठी काय. आणि हे आहे मेड इन इंडिया. महत्त्वाची गोष्ट आहे की मेड इन इंडिया आहे हा कॅमेरा जो आहे डॅश कॅमेरा. याची किंमत बघायला गेली तुम्हाला हा पडलेला आहे 3300 रुपयाला. चला. अनबॉक्सिंग केलेलं आहे. याच्यातलं मी सामान माझ्या गाडीमध्ये फिट केले तरी पण दाखवतो तुम्हाला काय काय ते. SD कार्ड मी स्वतःच घेतलेलं आहे. हे बघा, हे जे ॲप आहे हे ॲप आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करावं लागते. या जे आपल्याकडे स्कॅनर आहे त्या स्कॅनरनं स्कॅन केलं की लगेच हे, नाही तर तुम्ही तुमच्याकडं डायरेक्ट प्ले स्टोअरला हे क्यूबा म्हणून ॲप्लिकेशन टाकलं ते येऊन जाते हे. त्याच्यामुळे त्याचंही काही टेन्शन नाही. पण तरी पण कंपनीने दिलेले हे QR तुम्ही स्कॅन करा म्हणून. त्यासोबत तुम्हाला हे असं चार्जर येते, केबल येते. चला मी तुम्हाला दाखवल केबल किती मीटरचा आहे, कसा आहे काय नाही. चला जाऊया आपण डायरेक्ट आता गाडीमध्ये. मित्रांनो, ही आहे आपली गाडी. या गाडीला आपण ते कॅमेरा बसवलेला आहे, अजून ते फिट वगैरे केलेलं आहे. तरी तुम्हाला मी दाखवल की सोबत काय काय आलं आहे काय नाही. त्यासाठी कारण की लोक आपली चूक नसताना आपल्यासमोर आपल्याला चुकीचं धरतात. त्यासाठी आपण हा डॅश कॅमेरा बसवलेला आहे. चला याची माहिती पुन्हा तुम्हाला मी दाखवल कशी आहे काय काय नाही माहिती. चला. हे बघा मित्रांनो, आपल्याला सोबत हे जे केबल आलेलं आहे हे आहे 3.5 मीटरचं केबल आहे. आणि ते तुम्हाला चार्जिंगचं सॉकेट दाखवलं होतं ते नसेल, डायरेक्ट समजा USB आलं असेल तर डायरेक्ट तुम्ही USB या ठिकाणी कनेक्ट करू शकता. हे असं 3.5 मीटरचं आहे. अजून मी इन्स्टॉल केलं नाही, फक्त लावून बघितलं मी. आणि आहे तो आपला कॅमेरा आहे बघा हा. या ठिकाणी आपण ॲडजस्टमेंट करून असं फिट केलेलं आहे. हे असं आहे. चला त्याची पिक्चर क्वालिटी तुम्हाला मी दाखवल कशी आहे काय काय नाही. चला. हे बघा मित्रांनो, आपली ही पिक्चर क्वालिटी सुरू झालेली बघा. तुम्हाला समोरचा व्ह्यू दिसत असेल रोडवरचा या ठिकाणी. आणि त्याला आपण ॲडजस्टमेंट करू शकतो. हे बघा मला ॲडजस्टमेंट करताना दाखवतो. हे बघा, आणखीन खाली घेऊ शकतो इतकं आपण, आणि इतकं आणखीन पुढे घेऊ शकतो आणखीन आपण याला. म्हणजे आपल्याला जसं पाहिजे त्या हिशोबाने आपण याची ॲडजस्टमेंट करू शकतो. त्याच्यात काही हे नाहीये. हे बघा, एवढं खाली करू शकतो आपण आणि त्यानंतर हे असं थोडं जसं जसं वर पाहिजे तसं तसं आपण हे वर करू शकतो. इतकं वर करू शकतो बघा. चला पण आपण सध्या हे असं एवढं ठेवू. पिक्चर क्वालिटी कशी वाटली काय तुम्ही मला हे नक्कीच सांगा. तुम्हाला घ्यायचं असेल तर माझ्याकडून सजेस्ट आहे की हा तुम्ही तुमच्या कारसाठी असेल किंवा तुम्हाला ब्लॉगिंग करायची असेल. आता मी याचा पर्पज दोन्ही पण करणार आहे, ब्लॉगिंगसाठी पण करणार आहे आणि कारसाठी पण करणार आहे. म्हणजे माझ्या गाडीसाठी, कार म्हणल्यापेक्षा
माझी जी गाडी आहे ही या गाडीसाठी मी वापर करणार आहे, त्यासाठी पण आवाजाची क्वालिटी कशी आहे मला तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा की आवाजाची पण क्वालिटी ही चांगली आहे म्हणून, किंवा कशी आहे, किंवा आणखीन याच्यामध्ये आवाजाच्या क्वालिटीसाठी आपण काय करू शकतो काही नाही हे पण आपण पाहूया. चला मी आता समोरचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो. आता मी समोर येतो, डोर उघडून होता. कशी क्वालिटी वाटली ही मला सांगाच. मित्रांनो, हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला सांगा. याची माहिती तुम्हाला कशी वाटली काय हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. चला भेटूया मित्रांनो आपण नवीन ब्लॉग मध्ये.